ही साडी नेस बरं. खरं सांगायचं तर ती मला खूप आवडते. ये नरसिंहा. अरे बघ तरी जानकी किती छान दिसतेय ती. ह्यापुढे ब्रह्मदेवाने जर येऊन सांगितलं ना तरी माझ्या आईच्या वॉर्ड्रॉपला हात लावायचा नाही. पोटात पोरगा आहे का पोरगी आहे ताबडतोब शोध घ्यायचा. पोरगी असेल फुच काढून टाकायचं, पोरगा असेल ठेवून द्यायचा. शांतो शांतो एकदम शांतो शांतो गप. सोडलं की नाही उगाच आपलं असं असं वळवळ कशाला. काम होतं का? काम असतानाच माणसांना भेटणाऱ्यातला नाही मी. काही काम नसताना पण भेटायला आवडते मला. मला काम आहेत. मी रिकाम टेकडा आहे ना. काम दे ना मला. काम दे. ठेचू का काय ठेचू? मीठ मोहरी लसूण कांदा काय ठेचू? मी आत्याबाईंना काय नाही सांगितलं. खरंच त्यांना कसं कळलं मला नाही माहित. जायला गेलं गटाराला मिळालं. मी चांगल्या गोष्टी कशा गंगेला मिळत आहे तशा घाणेरड्या गोष्टी गटाराला. अरे वा वा वा. कशी आहेस तू? मला काय नाही झालं. मला झालंय ना दुःख तू साडी सोडल्याचं. काय साडीत दिसत होती तू. जाऊ दोघं म्हणून जाऊ. दोघं मिळून जाऊ. माफी मागायची तुझी. माफी कशाला? गेल्या टायमाला तुला बोललो नाही का मी घालून पाडून काहीतरी. पण तुला साडीमध्ये बघितली आणि आई शपथ सांगतो पश्चाताप झाला बाई मला. मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. मला पण कळत नाही. कधी कधी मला कळतच नाही काय बोलतो ते. येड्यासारखं बोलत राहतो आपलं. काय डोकं फिरलं ना एकदम की मग काय ते म्हणतात ना वड्याचं तेल वांग्यावर. हे परशु काय वांग आहे काय? अरे चवळीची शेंग आहे ही. वांग कसं काय? पण आपली म्हण आहे म्हणून म्हणायचं. तुम्हाला काय हवंय का? बरंच काही हवंय मला. मिळेल हळू हळू हळू. एवढं थांबायची सहनशक्ती आहे माझ्यात. पाणी आणून देऊ का? रात्री दूध लागतंय मला केशर घातलेलं. दामू काकांना सांगते पाठवायला. दामू कसलं ते म्हातारं झालं. तर 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 कापतोय हात त्याचा. तूच आणून देत जा कारण तूच तर आहेस या वाड्यात माझी. म्हणजे ती सुमित्रा आहे ना तिची कोण तू? सोबतीन. सोबतीन आहेस ना. मग तुझी काळजी आम्ही नाही घेणार तर कोण घेणार? अरे हात नका लावू माझी भिजल सोनेसाठी. झोपणार आहे सोन्या लवकर. मी अंगाई गाऊ का तुझ्यासाठी? चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला. झोपता ग येत नाही. किती शाणा आहे ग माझा राजा किंवा राणी. अहिल्याताई काही हवंय का तुम्हाला? तुझ्याकडे असं काय आहे ग जे तू मला देऊ शकतेस?
कळलं नाही. अगं गंमत करते, तुला कळलं नाही का? बरं जाऊ दे, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बाळ लाथा मारतं का ग? छान वाटत असेल ना बाळाने हालचाल केल्यावर? खरंच खूप छान वाटतं. आजीला तू पायंदळी तुडवतेस ना, तीच उद्या तुझं पाय पुष्ण करणार. ह्याच पोराच्या जीवावर तू माझं पायपुसणं करायला निघालीयस ना? मग जे सुख मला नाही ते तुला तरी का? अहिल्याताई, कसला विचार करताय? काही नाही ग, तुझाच विचार करते. म्हणजे बघ ना, हे दिवस म्हणजे डोक्यावर काचेचं भांड घेऊन चालण्यासारखे असतात. जरा बॅलन्स गेला की खळ. हे दिवस म्हणजे डोक्यावर काचेचं भांड घेऊन चालण्यासारखे असतात. जरा बॅलन्स गेला की खळ खळ. असं का बोलताय तुम्ही? नाही ग, तू स्वतःला जप, एवढंच सांगायचंय मला. परवा माझ्या मैत्रिणीचा अपघात झाला, ती वाचली, पण बाळ नाही, मी जपतेय स्वतःला. तीही खूप जपायची. पण घडायचं ते घडणारच ना. आता कालचाच किस्सा घे ना. नाही, मला काही ऐकायचं नाहीये, प्लीज. ठीक आहे, मी जाते, पण स्वतःला जप. हा, मी जपतेय स्वतःला. माझ्या बाळाला काही होणार नाही. मी जपतेय स्वतःला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या प्रयत्नांवर शंका घेतली. मी जेव्हा जेव्हा देवाला हात जोडते तेव्हा तेव्हा या घराच्या भल्यासाठीच काहीतरी मागते ना. आत्याबाई, ही शंका जर परशुराम साहेबांनी किंवा अहिल्या वहिनींनी घेतली असती तर तुम्हाला एवढं वाईट वाटलं नसतं. हा प्रश्न जर तरचा नाहीये. शंका माझ्या नरसिंहाने घेतलीये. त्याचंच तुम्हाला जास्त दुःख झालंय. पण नीट विचार केला तर साहेबांच्या बोलण्यात मला काही चुकीचं वाटत नाहीये. हे दोन्ही बाजूने ढोल वाजवणं थांबा. कुठली तरी एक बाजू घ्या की. नाही घेऊ शकत, कारण कुठली तरी एक बाजू घेतली तर लग्नाची चर्चा पुढे जाऊच शकणार नाही. मला चर्चा नकोय, मला कृती हवी आहे, आणि तीही माझ्या बाजूने. तुम्हाला जमणार नसेल तर सरळ नाही म्हणून सांगा. मला कुठल्याही गोष्टीपेक्षा नरसिंहाचा जीव जास्त महत्वाचा आहे. आत्याबाई, ही झाली तुमची बाजू. पण साहेबांनी या वयात या मुलीशी लग्न केलं तर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत, तेही निवडणुकीच्या तोंडावर. मग आता तुम्हीच ठरवा, साहेबांचा जीव महत्वाचा आहे का निवडणुका महत्वाच्या आहेत? दोन्हीही महत्वाचं. म्हणजे मार्ग सापडत नसल्यामुळे कुठली तरी एक बाजू लंगडीच वाटते मला. अहो, तुम्ही प्रश्नच उभे करताय, उत्तर मिळालेलंच नाहीये. एक उपाय आहे. आपण साहेबांचं या मुलीशी लग्न लावून तिला गावी पाठवून द्यायचं. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. म्हणजे तिकडे डोक्यावर पदर घेऊन वाड्यामध्ये मुलगी खुश
इकडे साहेब मोकळे. चांगल्या कामात विघ्न आणणारे गावातल्यांपेक्षा घरातलेच लोक जास्ती. चुकून बातमी फुटली तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. मी काही मार्ग सापडतो का बघतो. हम्म. आणि आत्याबाई, मी त्या राजांची माहिती काढली. हा. आपण समजतोय तसं त्याचं आणि जानकीचं काहीच नाहीये. मला खात्री होतीच. ही शंका नको म्हणून चौकशी करायला सांगितली. आणि हो, जाता जाता चांगली बातमी सांगितलीत. अरे कशाला अशा उड्या मारतोय? जरा शांत बस की. मला या उशीवर डोकं ठेवायचंय. अरे मग रात्री काय पाय ठेवणारेस का? डोकंच ठेवणारेस ना? मग जरा दम धर. दम धरत नाहीये म्हणूनच म्हणतोय ना. मी अशा कधी मऊ उषा आणि अशी चादर कधी पाहिलीच नव्हती. ताई, यांच्या घरात सगळ्यांच्या खोलीत असतील ना ग अशा उषा आणि चादरी? म्हणजे काय? याच्यापेक्षा भारी भारी असतात माहितीये? ह्या अशा उशा तर 5-5 असतात. मी या चादरीवर झोपलो ना तर उठायचंच नाही. ते काटात एक लात बसली ना की बरोबर उठशे. जानकी, अगं आज मी तुझ्याशी जे काही वागले ना त्याबद्दल रिअली व्हेरी सॉरी. पण मला नाही आवडत ग माझ्या आईच्या वस्तूंना कोणी हात लावलेलं. म्हणजे ना मला सतत असं वाटत असतं की कोणीतरी तिचे अधिकार, तिचे हक्क ना हिरावून घेत आहे. पण मला खरंच आत्याबाईंनीच नेसायला सांगितली होती. अगं हो, माझी तुझ्याबद्दल अजिबात तक्रार नाहीये. पण मी तुला म्हटलं ना, माझ्या मनात ही भावना एकदम पक्की बसली की ना कोणीतरी माझ्या आईचे अधिकार हिरावून घेत आहे. पण असं का वाटतंय तुम्हाला? अहिल्या काकूमुळे. तिच्या कमरेला तर चाव्या पाहिल्या ना की मला अजून राग येतो. तुला माहिती, आई असताना सुद्धा ना तिची अशीच इच्छा होती की त्या चाव्या तिच्याकडे असाव्यात. अमृताताई, मी परत नाही हात लावणार त्यांच्या गोष्टींना. मी पण पुन्हा नाही चिडणार. गण्या, माझा भाऊ. मी ओ, हा का तो? फार गोड आहे. एक मिनिट हा. हे घे तुझ्यासाठी चॉकलेट. माझ्याशी दोस्ती करणार? तुम्हाला रोज चॉकलेट देणार ना? अगं असू दे. चल, गुड नाईट. बाय रे गण्या. येड्या, खा की. बघतोय काय? मी तोवर मोठ्या साहेबांना पाणी देऊन येते. हा, खा आणि उड्या मारू नको. हा. कोण आहे? मी आहे जानकी. दामू काका नव्हते म्हणून आले मी. ठीक आहे, जा जा. एक मिनिट. काय वय आहे ग तुझं? हं? वय काय आहे तुझं? 10वी झाले तेव्हा 15 वर्षाचे होते. त्यानंतर 4 वर्ष झाली, म्हणजे आता 19. ठीक आहे, जा. दिवे लावू का? नको, जा. तुझा जन्म झाला तेव्हा नर्मदेशी लग्न झालं होतं माझं.
रात्रभर असाच बसून राहणारस की काय? झोपा असंच नाही वाटत आहे या चादरीवर. का मगाशी तर चादरीकडे खाऊ का गिळू असा पाहत होतास? धरणाच्या कामावर असताना असं नव्हतं झोपायला मिळत. असं नव्हतं म्हणजे? अंतराला पांघराला पण काय नव्हतं? होतं, पण असं नव्हतं. कण्या, तिकडचं घर कसं होतं रे? एकावर एक रचलेल्या विटा नुसत्या. नंतर नंतर त्या आईलाही आजारी पडली, ओल्यावर झोपून झोपून. कण्या, आई बाबा माझी आठवण काढायचं का रे? यायची. आईला तर लई यायची. आई तर रोज रडत रडतच झोपायची. आणि बाबा? बाबांना पण यायची, पण बाबा काही बोलायचेच नाही, गप्प बसून राहायचे. आधी आधी मी उगीच त्यांच्यावर चिडायचे, ते मला इथे सोडून गेले म्हणून. पण आता मला कळतंय की मला ते कष्ट भोगायला लागू नयेत म्हणून मला इथे सोडून गेले. ताई, आपण त्यांच्याकडे जाऊया का ग? राजन जातोय ना सोलापूरला त्यांना शोधायला, आणि माझी खात्री आहे तो त्यांना घेऊनच परत येईल. ते चिडणार तर नाही ना माझ्यावर? अरे तू माझ्याजवळ आहेस हे कळल्यावरच त्यांचा राग दूर होईल. ताई, आई बाबा आल्यावर आज तू साडी नेसली होतीस ना, ती नेस हा. नाही रे बाबा, त्या कपाटाकडे सुद्धा फिरकणार नाही मी. नको. का? त्या साडीत तुलाही चिकनी दिसत होतीस. ये पण इथे असं काय नाही बोलायचं. म्हणजे चिकणी दिसत होती वगैरे असं नाही म्हणायचं. म्हणायचं तू खूप छान दिसत होतीस म्हणून. हे, त्यापेक्षा चिकनच बरं आहे. युगंधराबाई दिली का बातमी? दैनिक जागर. बातमी येणार, किंग ऑफ टेनिस कांदा भडकणार, मदतीचा आभाळ. बातमी कुठे आहे? अवती भोवती बातमी कशी नाही? बातमी कशी नाही आली? 11वी 12वी घालत चुलीत, संकल्प सिद्धी महसूल. बातमी नाही आली. गुड मॉर्निंग साहेब. काय सकाळी सकाळीच पेपर वाचताय? का तुमच्यात काय रात्री वाजतात? नाही तसं नाही, एवढ्या आतुरतेने वाचताय, ते सुद्धा दैनिक जागर. जागरची काय मला ॲलर्जी नाही. नाही, आपल्याबद्दल फारसं काही चांगलं लिहित नाहीत ते. काय वाकणीस, त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करायचं. आती चले अपनी चाल. आपण आपलं काम करूच हो साहेब, पण भुंकणारी कुत्री आपणच पाळलेली निघू नये म्हणजे झालं. वाकणीस, हल्ली तुम्ही जरा जास्तच लांबचा विचार करायला लागलाय. आपलीच कृपा आहे साहेब. काय म्हणायचं काय तुम्हाला? आम्ही काय बोलणार साहेब, तुम्हीच बोलायचं. आता किती दिवस मुक्काम? तुमच्या साहेबांना सांगा, उठसूट गावाला पाठवू नका म्हणा. असं कसं बोलता साहेब? अहो, गावातल्यांना सुद्धा तुमच्याशिवाय करमत नाही. म्हणून काय हगलं मुतलं पाठवायचं काय? ते हायवेवरचे धाबेवाले सुद्धा हसायला लागलेत आम्हाला. त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यावर साहेब. बाकी गावातली शाळा काय म्हणजे व्यवस्थित ना? अरे वा, वाकणीस, गुदगुल्या करता करता ओरबाडायला लागलात की तुम्ही. आमची शाळा बंद करणारे तुम्हीच, आणि तुम्हीच मला वर विचारताय? काय साहेब, शाळा जरी आम्ही बंद केली असली तरी तुमची शिक्षणाची हौस दांडगी. या गावातनं त्या गावामध्ये गेलात ना, शाळा शोधत शोधत. काय म्हणायचं काय तुम्हाला?
काय आहे, त्या शाळेतनं तुम्ही तुमचा दाखला काढून घ्या साहेब. नाहीतर नाहीतर काय वाकनीस, हल्ली तुम्ही फारच लांबचा विचार करायला लागलायत. लायकीत राहायचं. हं? काय आहे, आमची लायकी या घराच्या दाराशी, पण श्रद्धा मात्र या घरातल्या देवावर आहे साहेब. सोप्या शब्दात सांगू का? वाकनीस, तुम्ही नरसिंहरावचे पाळलेले कुत्रा आहात, कुत्रा. तसं समजा, पण मी जे काय बोललो त्यावर विचार करा. सगळ्या बातम्या आम्हाला मिळतात. या गावातनं त्या गावामध्ये गेलात ना, शाळा शोधत शोधत, मी जे काय बोललो त्यावर विचार करा. सगळ्या बातम्या आम्हाला मिळतात.